आणि हेडलाईन्स नंतर बुलेटिनमध्ये बातम्यांचा वेगवान पद्धतीने आढावा घेऊयात महाराष्ट्र लाईव्ह मधून। देशभरात 2027 मध्ये 2 टप्प्यात जनगणना होणार आहे। केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या निर्णयाची माहिती दिली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कॅबिनेटने 2027च्या जनगणनेसाठी 11,718 कोटींच्या बजेटला मंजुरी दिली। मागील जनगणना ही 2011 मध्ये झाली। 2021 मध्ये कोरोना संसर्गामुळे जनगणना ही झाली नव्हती। त्यामुळे आता 2027 मध्ये जनगणना होणार असल्याची माहिती अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे। 2027ची जनगणना देशाच्या विकासासाठी नवीन दिशादर्शक म्हणून काम करेल। ही जनगणना भारताच्या नवीनतम लोकसंख्येशी संबंधित आकडे हे अधिक अचूकपणे प्रतिबिंबित करेल, ज्यामुळे विकासाच्या योजनांची आणखी आणि धोरण ठरवणं हे अधिक प्रभावी होईल अशी आशा गृहमंत्री अमित शहा यांनी बोलून दाखवली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांची मुंबईमध्ये बैठक झाली। मायक्रोसॉफ्टकडून मुंबईत मोठी गुंतवणूक करण्यात येणार आहे, याबाबत सत्या नडेला आणि फडणवीसांची चर्चा झाली। मायक्रोसॉफ्ट सोबत ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर हा प्रकल्प करण्याचा प्रयत्न आहे। या प्रकल्पाद्वारे 45,000 लोकांना रोजगार उपलब्ध होईल। याबाबत लवकरच सामंजस्य करार करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली आहे। महाराष्ट्राला एआय हब बनवण्यासाठी मायक्रोसॉफ्ट सकारात्मक असल्याचं देखील फडणवीसांनी म्हटलंय। मायक्रोसॉफ्टचा जो इव्हेंट आहे एआय टूर, त्याच्यामध्ये आज सत्या नडेला यांची कीनोट ॲड्रेस होता, त्याला मी उपस्थित होतो। त्यांच्याशी माझी 1-on-1 मीटिंग देखील झाली। आत्ता देखील त्यांची बिगेस्ट इन्व्हेस्टमेंट ही महाराष्ट्रामध्येच आहे। त्यामुळे मला असं वाटतं की निश्चितपणे येत्या काळामध्ये खूप चांगली इन्व्हेस्टमेंट आणि टेक्नॉलॉजिकल सपोर्ट आणि एआयचा एक प्रकारे महाराष्ट्राला हब करण्याकरता मायक्रोसॉफ्ट पुढाकार घेईल अशा पद्धतीने चर्चा झालेली आहे, जी अतिशय सकारात्मक आहे। गेल्या काही दिवसांपासून नाशिकमधील तपोवन वृक्षतोडीचा मुद्दा हा राज्यात गाजतोय। कुंभमेळ्यासाठी तपोवनमधील शेकडो वृक्ष तोडण्याचा निर्णय प्रशासनाने घेतलाय। मात्र वृक्षतोडीला पर्यावरणप्रेमी आणि राजकीय पक्षांनी विरोध केलाय। त्यासाठी आंदोलन देखील करण्यात आले आहे। त्यामुळे आता राष्ट्रीय हरित लवादानं तपोवनामधील वृक्षतोडीला स्थगिती दिली आहे। वृक्षतोडीसाठी हरित लवादानं 15 जानेवारीपर्यंत स्थगिती दिली आहे। कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वृक्षतोडीला स्थगिती देत असल्याचं राष्ट्रीय हरित लवादानं म्हटलंय। एनजीटीने नक्की काय म्हटलंय? वृक्ष तोडायचेच नाहीत असं म्हटलंय की काही प्रक्रिया पूर्ण करेपर्यंत ही स्थगिती आहे? एक गोष्ट याच्यामध्ये आपण लक्षात घेतली पाहिजे की हा काही अंतिम न्यायनिवाडा नाहीये, हा एक अंतरिम आदेश आहे। आणि या अंतरिम आदेश आम्ही विनंती करण्याचं कारण असं आहे की कुठलीही प्रक्रिया न राबवता प्रक्रिया राबवली आहे असं दाखवून वृक्षतोडीचा जो घाट तिथे घातलेला आहे, तर त्याला कुठंतरी मोडीत काढणं आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होईल व त्यानंतरच आवश्यकता असेल तर वृक्षतोड व्हावी, या अपेक्षेनं आम्ही हरित लवादाकडे याचिका दाखल केलेली आहे। कधीपर्यंत ही स्थगिती आहे? तुर्तास तरी पुढची तारीख ही 15 जानेवारी दिलेली आहे, त्यामुळे 15 जानेवारीपर्यंत तर ही स्थगिती आहेच आहे। तपोवनातील जागेवरच साधुग्राम उभे राहावं अशी भूमिका महंत सुधीरदास पुजारी यांनी मांडली होती। मात्र आता त्र्यंबकेश्वरच्या आनंद आखाड्याचे महंत गणेश बाबा यांनी तपोवनाला भेट देऊन पर्यावरण प्रेमींच्या लढ्याला पाठिंबा दिलाय। तपोवनातील झाडं तोडू नयेत, वृक्ष तोडण्याचा अट्टाहास कोणाचाच नाहीये। साधू अनुष्ठान झाडाखाली किंवा काही अंतरावरून देखील करू शकतात अशी भूमिका त्यांनी मांडली आहे। तपोवनातील वृक्षतोडीला 15 जानेवारीपर्यंत स्थगिती देण्यात आल्यानंतर वृक्षप्रेमींनी आनंद व्यक्त केलाय। वृक्षप्रेमींनी पेढे वाटत या निर्णयाचे स्वागत केलंय। हा खरं तर पहिला टप्पा आहे, जो शांततापूर्ण, जे सौजन्यपूर्ण आणि त्याला विवेकशील विचारातून जे आंदोलन इथं आम्ही चालू ठेवलेलं आहे सर्वच आहे। नाशिककर पण त्यांनी आम्हाला पाठबळ दिलं, तर सर्वात प्रथम मी नाशिककरांचं अभिनंदन करतो। मला कुठेतरी 1 महिन्याचा पुढचा विचार करण्याचा रिलीफ मिळणार आहे आणि 1 महिन्याच्या माध्यमातून आम्ही हा प्रश्न सोडवण्यासाठी जे काही साधू म्हणत आहेत किंवा जे काही यामध्ये जे कॉन्फ्लिक्शन तयार करतात त्यांच्यापर्यंत पोहोचून हा प्रश्न सोडवण्यात येईल आणि मान्य मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचून या घटनेचा विचार करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, हे आम्हाला वाटतं।
नाशिकच्या तपोवनानंतर ठाण्यातील वृक्षतोडीचा मुद्दा चांगलाच चर्चेत आलाय. मनसे नेते अविनाश जाधव यांनी आज ठाण्यातील ब्रिटिशकालीन मनोरुग्णालयाला भेट दिली. या मनोरुग्णालयाचं बांधकाम नव्यानं करण्यात येणार आहे. याकरता 700हून अधिक झाडं ही तोडण्याचा प्रस्ताव आहे. या वृक्षतोडीला मनसेसह पर्यावरण प्रेमींनी विरोध केलाय. राज ठाकरे देखील या भागाची पाहणी करणार आहेत. तिथे मला असं वाटतं की एक उत्तम दर्जाचं सेंट्रल पार्क उभं राहिलं पाहिजे आणि त्याच्यासाठी इथली एकही झाड आम्ही तोडून देणार नाही. याच्या पुढचा आमचा पूर्ण पाठपुरावा या झाडांसाठी असेल. 5-5, 6-6 फूट खोड असलेली मोठी मोठी झाडं आहेत आणि ती तोडून आता आम्ही यांना देणार नाही आहोत. आम्ही या सगळ्यांच्या विरोधात ठाण्यातले जेवढे विरोधी पक्ष आहेत त्या सगळ्यांना एकत्र करणार आहोत आणि या सगळ्यांच्या विरोधात एक जन आंदोलन उभं करणार आहोत. कचरा कंत्राटदारांमध्ये मोठ्या प्रमाणावर घोटाळे झाल्याचा आरोप संदेश देशपांडेंनी केलाय. या घोटाळ्यांची माहिती देण्यासाठी वारंवार आयुक्तांना पत्र लिहिलेलं असून आयुक्त भेटीसाठी वेळ देत नसल्याचं देशपांडेंनी सांगितलंय. दरम्यान घोटाळा करत नाहीत मग कंत्राटदारांना आयुक्तांना भेटण्याची गरज काय, असा सवाल देखील संदीप देशपांडेंनी उपस्थित केलाय. कचरा घोटाळ्याच्या संदर्भात आपल्याला आठवत असेल तर आम्ही 3-4 पत्रकार परिषद घेतल्या होत्या. कचऱ्याच्या कंत्राटामध्ये कशा पद्धतीने घोटाळा होतोय, कंत्राटदार कशा पद्धतीने कार्टेल करतायत, त्यांनी आपापसात कशा पद्धतीने कामं वाटून घेतली आहेत आणि कोणाला कुठली कामं मिळणार आहेत हे टेंडर जाहीर होण्याच्या आधी आम्ही आपल्याला सगळ्यांना सांगितलं होतं. त्यानंतर आम्ही वारंवार 3-4 वेळेला आयुक्तांना पत्र लिहिली, त्यांना भेटीची वेळ मागितली, ते आम्हाला भेटायला तयार नाही. पुण्याच्या तळेगाव एमआयडीसीतील काही कंपन्यांनी अनधिकृत बांधकाम केल्यानं पुणे प्राधिकरणाकडून यावरती हातोडा चालवला जाणार असल्यानं सत्ताधारी एकमेकांवरती आरोप करू लागले. अजितदादांच्या राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळकेंनी दबाव टाकल्यानं बांधकाम हटवलं जात असल्याचा आरोप हा स्थानिक भाजपनं केलाय. तर यामध्ये राजकारण आणू नका असं शेळकेंनी म्हटलंय. मशिनरी बसण्यासाठी, त्यांचा सेटअप असण्यासाठी त्या ठिकाणी वाढीव काम करावं लागतं आणि ते वाढीव काम शासनाला जर ते सबमिट केली, ती फाईल सबमिट केली तर ते वाढीव कामाला मंजुरी त्या ठिकाणी त्या बांधकामाची मिळते. हा क्लोज खऱ्या अर्थाने PMRD मध्ये आहे, परंतु ते जाणीवपूर्वक दाबायचं. ते वाढीव काम त्या ठिकाणी कसं केलं, काय केलं, दंडात्मक कारवाई करा, दबाव आणायचा आणि अशा प्रकारचे कंपनी उद्योगधंदे जे येतात ते त्यांना खऱ्या अर्थाने या ठिकाणी एक त्रास देण्याची भूमिका या ठिकाणी होते, असं आमचा त्या ठिकाणी गंभीर आरोप आहे. मी अनधिकृत बांधकामाचं समर्थन करत नाही आणि ते बांधकामं अनधिकृत आहेत असंही म्हणत नाही. त्याच्यामध्ये PMRDने तर नोटीस दिली आहे त्यांना की अनधिकृत बांधकाम आहे. PMRD असेच नोटीस देणार नाही. PMRDची नोटीस का आली? रेग्युलरायझेशनची फाईल सबमिट असताना देखील त्याला उत्तर देणं हे करणे, ह्याला दिरंगाई का करण्यात आली, कुणाच्या दबावाखाली ही दिरंगाई करण्यात आली, हे सगळं घडवून कोणी आणलं, पद्धतशीररित्या विचारपूर्वक हे घडवून कोणी आणलं, हे तुम्हाला आमदार साहेबांना विचारलं गेल. बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडामध्ये वाल्मिक कराड हाच मुख्य सूत्रधार असल्याचा युक्तिवाद मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठातील मुख्य सरकारी वकिलांनी केला. हत्याकांडाशी संबंध नसून गोवण्यात आल्याचा युक्तिवाद करत कराडच्या वतीनं खंडपीठामध्ये जामीन अर्ज दाखल करण्यात आला. त्यावरील सुनावणीवेळी अॅडव्होकेट गिरासे यांनी युक्तिवाद केला. या प्रकरणाची उर्वरित सुनावणी ही 16 डिसेंबरला पार पडणार आहे. सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येप्रकरणी पुढील सुनावणी ही 19 डिसेंबरला होणार आहे. सरकारी पक्षाकडून आरोप निश्चितीबाबत जोरदार युक्तिवाद करण्यात आला. मात्र आरोपींच्या वकिलांनी सरकारी पक्षाकडून काही पुरावे आणि कागदपत्रांची पूर्तता न झाल्यानं वेळ वाढवून मागितलेला आहे. राज्याच्या कृषी विभागानं कापूस सोयाबीन शेतकऱ्यांना बळकटीकरण योजनेअंतर्गत 2024 मध्ये लाखो शेतकऱ्यांना कापूस साठवणूक बॅग, बॅटरी फवारणी पंप, कीटकनाशक, नॅनो युरिया या वस्तू वितरित केल्या होत्या. या योजनेवरती तब्बल 77 कोटी रुपये खर्च झाले होते. दरम्यान शेतकऱ्यांकडून गंभीर आरोप समोर आलेले आहेत की मिळालेल्या वस्तू दर्जा कमी आणि वापरण्यायोग्य नाहीत. विशेषतः नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कापूस साठवणूक बॅगेबाबत पंचनामा केलेला असून बॅग निकृष्ट दर्जाची असल्याचं त्यांनी एबीपी माझाच्या कॅमेरासमोर सांगितलेलं आहे. शेतकऱ्यांना फायदा व्हावा अशी अपेक्षा असूनही कृषी विभागाने शेतकऱ्यांची फसवणूक केलेली आहे आणि कोट्यवधी रुपयांच्या या वस्तू वास्तविक उपयोगासाठीच अपूर्ण ठरलेल्या आहेत, असं म्हणत शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. अहिल्यानगरच्या शनिशिंगणापूर देवस्थानचा कारभार पुन्हा विश्वस्त मंडळाकडे सोपवण्यात आलाय.
याबाबत संभाजीनगर कोर्टानं निर्णय दिल्याची माहिती देवस्थानचे सचिव आप्पासाहेब शेटे यांनी दिली आहे. काही दिवसांपूर्वी नोकर भरती, बनावट अॅप आणि आर्थिक गैरव्यवहार प्रकरणामुळे देवस्थान हे चांगलंच चर्चेत आलं होतं. दरम्यान देवस्थान ट्रस्टच्या कारभारामध्ये अनियमितता असल्याचं म्हणत सरकारच्या वतीनं देवस्थान ट्रस्ट बरखास्त करून जिल्हाधिकाऱ्यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. याबाबत जुन्या विश्वस्त मंडळानं न्यायालयामध्ये धाव घेतली होती. या प्रकरणाचा आता निकाल लागलेला आहे. न्यायालयानं विश्वस्त मंडळाकडे कारभार सोपवण्याचे निर्देश दिल्याची माहिती शेटे यांनी दिली आहे. संभाजीनगर हायकोर्टाने ती प्रशासक नियुक्ती नाकारलेली आहे आणि विश्वस्त मंडळाला पुन्हा कारभार पाहण्याचे आदेश दिलेले. हा निकाल म्हणजे इथल्या स्थानिक विरोधकांना एक मोठी चपराक त्यातून बसलेली आहे आणि विश्वस्त मंडळ पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीचा कारभार, नियमाप्रमाणे कारभार आणि परिसराचा, गावाचा विकास कसा होईल या पद्धतीचा कारभार करण्यास पुन्हा पात्र झालेला आहे. पुण्याच्या मावळ तालुक्यातील मंगळूर इथे अवैध उत्खनन प्रकरणी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी धडक कारवाईचे आदेश दिले. 90,000 ब्रास अवैध उत्खनन प्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. 3 तहसीलदार, 4 मंडल अधिकारी आणि 2 तलाठीही निलंबित करण्यात आले. महसूल विभागातील ही यंदाची मोठी कारवाई मानली जाते. ठाणे सेंट्रल रेल्वे परिसरामध्ये आरपीएफच्या वेषांतर केलेल्या स्पेशल स्क्वॉडला फेरीवाल्यांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ हा सोशल मीडियावरती व्हायरल झाला. कळवा रेल्वे स्थानकामध्ये कारवाई दरम्यान फेरीवाल्यांनी आरपीएफ अधिकाऱ्यांना मारहाण केल्याचा प्रकार हा समोर आला. मात्र या प्रकरणी आरपीएफ किंवा जीआरपीकडे अद्याप कोणतीही तक्रार किंवा गुन्हा नोंदवला नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. नवी मुंबई महापालिकेच्या भ्रष्ट कारभाराविरोधात अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं मोर्चा काढला. या पालिकेमध्ये पात्रता नसलेल्या व्यक्तींना महत्त्वाचा विभाग देणं, अतिक्रमण करणाऱ्यांना अभय देणं, टेंडर प्रक्रिया भगत यांनी सांगितलं. असाच अनागोंदी कारभार सुरू राहिल्यास आयुक्तांना या खुर्चीवरती बसू देणार नसल्याचा इशारा देखील यावेळी राष्ट्रवादीकडून देण्यात आलाय. छत्रपती संभाजीनगर शहरात मांजामुळे अपघातांचं प्रमाण वाढलेलं आहे. याच पार्श्वभूमीवरती शहर पोलीस आयुक्तालयानं आक्रमक भूमिका घेतली. एकीकडे धाडसत्र राबवत शहराच्या हद्दीत पोलिसांनी अनेक कारवाया केल्या. तसंच महानगरपालिकेच्या घंटागाड्या असतील किंवा चौकाचौकामध्ये वाहतूक शाखेचे स्पीकर असतील यावरती नागरिकांना आवाहन करण्यात आलंय. त्याबरोबरच आता पोलीस आयुक्तांनी प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत ड्रोन पेट्रोलिंगचे आदेश दिलेले आहेत. नायलॉन मांजामुळे विशेषतः दुचाकीस्वारांचे जीव हे धोक्यात येत असल्याची तक्रार सातत्यानं येत होती आणि आता या धोक्याला आळा घालण्यासाठी पोलिसांची हायटेक एंट्रीही करण्यात आली आहे. सिटी चौक आणि जिन्सी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकूण 8 ड्रोनद्वारे विशेष नजर ठेवली जाणार आहे. याबाबत अधिक माहिती ही पोलीस उपायुक्त रत्नाकर नवले यांनी दिली आहे. नायलॉन मांजाचा वापर, त्याची विक्री आणि प्रतिबंध करण्यासाठी, जेणेकरून त्याच्याकडून नागरिकांना जी इजा होऊ शकते, हे सर्व प्रतिबंधित व्हावं याकरता आपण वेगवेगळ्या उपाययोजना करत आहोत. त्याचबरोबर जे नायलॉन मांजाचे विक्रेते आहेत, पुरवठादार आहेत, यांच्यावर सुद्धा आजपर्यंत 10 केसेस करण्यात आलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये आरोपी अटक करून तपास चालू आहे. नागपूरच्या प्रतापनगर पोलीस स्टेशन अंतर्गत उर्वशी बारमध्ये गुंडांनी तोडफोड केल्याची घटना घडली. काही गुंडही हातात धारदार शस्त्र, लोखंडी रॉड आणि लाठ्या घेऊन उर्वशी बारमध्ये शिरले. अचानक झालेल्या गुंडांच्या या हल्ल्यामुळे ग्राहक हे पळाले आणि यानंतर गुंडांनी लाथाबुक्क्यांनी आणि हातातल्या शस्त्रांनी बारमधील मॅनेजर आणि कर्मचाऱ्यांना जबर मारहाण केली. प्राथमिक माहितीनुसार गुंडांची ही टोळी 2 दिवसांपूर्वी बारमध्ये जेवण आणि मद्यप्राशन करून गेली होती. याबाबत बार मालकानं बिलाची मागणी केल्यावरती हे गावगुंड बिलाचे पैसे द्यायला तयार नव्हते. त्यामुळे परवा वाद झालेला होता. यानंतर या वादाचा सूड घेण्यासाठी गावगुंडांनी बारमध्ये तोडफोड करत कर्मचाऱ्यांना जबर मारहाण केली. या हल्ल्यामध्ये बारच्या मॅनेजरसह काही कर्मचारी हे जखमी झाले. नवी मुंबई महानगरपालिकेच्या नेरूळमधील रुग्णालयातील गच्चीवर बसून दारू पार्टी सुरू असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. संबंधित व्हिडिओ रुग्णालयातील सुरक्षा रक्षक असलेल्या सुधीर कांबळेंचा असल्याचं समोर आलं. ऑन ड्युटी दारू पार्टी असल्यानं या सुरक्षा रक्षकाविरोधात नेरूळ पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये सफाई काम करणाऱ्या महिलेचा पाण्याच्या टाकीत बुडून मृत्यू झालाय. डुडुळ गावच्या वहिले नगरमधील ही घटना आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाली आहे. भूमिगत पाण्याची टाकी साफ करताना ही दुर्घटना घडली आहे. शेअर मार्केटच्या नावाखाली कोट्यवधींची गुंतवणूक करून गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या समीन नार्वेकरला बेदम मारहाण झाली. नार्वेकरला गुंतवणूकदारांनी बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ हा सोशल मीडियावरती व्हायरल झाला. मागील वर्षभरापासून
गुंतवणूकदारांना परतावा न दिल्यानं संतप्त झालेल्या गुंतवणूकदारांनी TWJचा संचालक समीर नार्वेकर आणि त्याचा चिपळूणमधील मॅनेजर संकेश घागला चांगला चोप दिलाय. जालन्यात पहाटे अंधारात घरासमोर अंगण झाडणाऱ्या महिलेचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला नागरिकांनी चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केलंय. आरोपी जफर शेख जलीम असं आरोपी संबंधित महिला एकटी असताना अश्लील हावभाव आणि स्पर्श करत विनयभंग करून पळायचा. आरोपीकडून वारंवार हे कृत्य घडल्यानंतर नागरिकांनी त्याला पकडून चांगला चोप दिलाय. उधारीचे पैसे परत मिळवून देण्यासाठी 3 लाखांची लाच मागणारे अवधूतवाडी पोलीस ठाण्याचे ठाणेदार नरेश रणधीर यांना अमरावती लाचलुचपत विभागानं 1 लाख रुपये स्वीकारताना रंगेहात पकडलं. तक्रारदारानं मित्रांसाठी 10 लाखांची उसनवारी केली होती, परंतु 6 महिने होऊन देखील पैसे परत न मिळाल्यानं त्यांनी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली. त्यातील रक्कम ही वसूल करण्यासाठी ठाणेदारांनी 5 लाखांची मागणी केली होती. पडताळणीमध्ये ही मागणी 3 लाखांवरती आली. त्यानंतर लाचलुचपत विभागानं सापळा रचून रणधीर यांना अटक केलेली असून त्यांच्यावरती अवधूतवाडी ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. बुलढाण्याच्या खडकपूर्णा धरण क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या. यानंतर पोलीस अधीक्षकांनी तक्रारीची दखल घेतली. खडकपूर्णा धरण क्षेत्रातील अवैध वाळू माफियांवरती स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीनं कारवाई करण्यात आली. जवळपास 7 वाळू उपसा करणाऱ्या बोटींसह 90 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. खरं तर ही कारवाई महसूल प्रशासनानं करणं अपेक्षित असताना पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीनं ही कारवाई केल्यानं जिल्ह्यामध्ये खळबळ उडाली. बीडजवळच्या मांजरसुंबा घाटामध्ये 2 अवजड वाहनांनी भीषण पेट घेतला. 2 वाहनांमध्ये अपघात झाल्यानं मोठा स्फोट झाला. त्यामुळे भीषण आग लागली. या सगळीकडे धुराचे लोट पसरलेले आहेत. स्थानिक नागरिकांनी या ठिकाणी धाव घेतली आहे. पोलिसांसह घटनेच्या ठिकाणी पोलिसांनी देखील धाव घेतली. आता आतापर्यंत कोणतीही जीवितहानीही झालेली नाही अशी माहिती समोर येते. पालघरमध्ये राज्य परिवहन महामंडळाचा गलथान कारभार समोर आलाय. धावत्या बसच्या मागचे दोन्ही टायर हे निखळले. मनोरहून पालघरकडे जाणाऱ्या बसच्या मागच्या भागातील दोन्ही टायर हे निखळल्यानं हा अपघात झाला. टायर निखळले तरी भरधाव बस 30 ते 40 मीटरपर्यंत घसरत गेल्याची प्रत्यक्षदर्शींनी माहिती दिली. चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटनाही टळली आहे. मात्र बसमधील प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण पाहायला मिळालं. परभणी जिंतूर महामार्गावर अचानक दुचाकी थांबल्यानं विचित्र अपघात झाला. सुदैवानं कुठलीही जीवितहानी नाही. मात्र यामध्ये एसटी बसचं मोठं नुकसान झालं. बेलखेडा परिसरामध्ये हा अपघात घडलाय. नांदेडच्या लोहा तालुक्यातील पेनूरमध्ये नव्यानं करण्यात आलेल्या डांबर रस्त्याची निकृष्ट गुणवत्ता पुन्हा एकदा समोर आली आहे. सोशल मीडियावरती व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये ग्रामस्थांनीच डांबराचा थर हा हाताने सहज उचलून दाखवल्यानं संतापाची लाट उसळली. काही दिवसांपूर्वी पूर्ण झालेल्या या कामामध्ये मोठ्या प्रमाणावरती गैरव्यवहार झाल्याचा संशय नागरिकांनी व्यक्त केला. यापूर्वी देखील लोहा तालुक्यामध्ये अशाच तक्रारी पुढे आल्यानं प्रशासनाकडून तातडीनं गुणवत्ता तपासणी आणि कंत्राटदारावरती कारवाईची मागणी ही ग्रामस्थांकडून करण्यात येते. नागपूरच्या भवानीनगरमधील स्मार्ट सिटी परिसरामध्ये बिबट्या दिसल्याची माहिती आहे. मोकळ्या मैदानालगत छोट्या झोडपी जागेमध्ये बिबट्या दिसल्याची माहिती समोर आली आहे. एका महिलेनं बिबट्या दिसल्याचं सांगताच परिसरामध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. दरम्यान वनविभागाला याची माहिती देण्यात आलेली असून वनविभाग सतर्क झालाय. अहिल्यानगरच्या संगमनेरमध्ये बिबट्या विहिरीमध्ये पडलेला होता. नांदूर खंदरमाळ गावातील ही घटना आहे. विहिरीत पाणी असल्यानं बिबट्याचे देखील प्राण वाचवण्यासाठी धडपड सुरू होती. वनविभागानं स्थानिकांच्या मदतीनं रेस्क्यू ऑपरेशन राबवत बिबट्याला जीवदान दिलंय. दरम्यान या बिबट्याची रवानगी ही वनविभागाच्या रोपवाटिकेमध्ये करण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये बिबट्यांचा मुक्त संचार असल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. मुंबई IIT-मध्ये बिबट्या, मगर आणि यानंतर आता अजगर पाहायला मिळाले. मुंबई IITच्या हॉस्टेल नंबर 14 समोर अजगराची जोडी पाहायला मिळाली. यावेळी सर्पमित्रांना पाचारण करण्यात आलं होतं. यानंतर या अजगरांच्या जोडीला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आलं. 2027ची जनगणना देशाच्या विकासासाठी नवीन दिशादर्शक म्हणून काम करेल. ही जनगणना भारताच्या नवीनतम लोकसंख्येशी संबंधित आकडे अधिक अचूकपणे प्रतिबिंबित करेल, ज्यामुळे विकासाच्या योजनांची आखणी आणि धोरण ठरवणं अधिक प्रभावी होईल अशी आशा ही गृहमंत्री अमित शहा यांनी बोलून दाखवली आहे. इंडिगोनं आपल्या अलीकडील उड्डाण संकटांनंतर प्रवाशांसाठी नुकसान भरपाई प्रक्रिया कशी पार पडेल
याबाबत महत्त्वाचे अपडेट दिले. ज्या प्रवाशांच्या उड्डाण निर्धारित वेळेपासून 24 तासांच्या आत रद्द किंवा विलंब झाले त्यांना 10,000ची नुकसान भरपाई दिली जाईल. अशा प्रवाशांची ओळख करण्याची प्रक्रिया ही सुरू झालेली आहे आणि जानेवारी 2026 पासून इंडिगो या प्रवाशांशी संपर्क साधून नुकसान भरपाई देईल अशी माहिती एअरलाईननं दिली आहे. इंडिगोनं प्रवाशांना सहकार्याची विनंती केली आहे. दिल्ली सरकारनं शाळांमध्ये शुल्कवाढ रोखण्यासाठी मोठा आणि ऐतिहासिक निर्णय घेतलाय. दिल्ली स्कूल शिक्षा अधिनियमन 2025 त्याचे नियम आता पूर्णपणे लागू केलेले आहेत. यामुळे आता शाळांना शुल्क वाढवायची असल्यास सरकारची मंजुरी घेणं आणि पारदर्शक प्रक्रिया पाळणं हे अनिवार्य असणार आहे. भारताचे स्टार कुस्तीपटू विनेश फोगाट हिनं आपल्या निवृत्तीच्या निर्णयावरती मोठा युटर्न घेत आखाड्यामध्ये पुनरागमनाची घोषणा केली. पॅरिस ऑलिम्पिक दरम्यान केलेल्या निवृत्तीच्या घोषणेनंतर प्रथमच तिनं सोशल मीडियावरती पोस्ट करत आपला पुढील प्रवास स्पष्ट केला. ऑलिम्पिक हेच आता नवे लक्ष्य असल्याचं विनेशनं जाहीर केलंय. ती लवकरच कठोर प्रशिक्षणाला सुरुवात करेल. दरम्यान कुस्ती हा केवळ खेळ नाही, तो श्वास असल्याचं विनेशनं पोस्टमध्ये सांगितलंय. आणि या बातम्यांसह या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. पुढील अपडेट माधवीसह पाहत रहा